नमस्कार मित्रांनो, YCMच्या विद्यार्थ्यांसाठी हा परत एक नवीन व्हिडिओ आहे। जर आपण YCMचे शिक्षण घेत असाल किंवा आधी घेतलेलं असेल तरीसुद्धा हा व्हिडिओ आपल्यासाठी यूजफुल ठरू शकतो, कारण हा पर्सेंटेज आणि जे आपले मार्क्स मिळालेले आहेत त्याच्याशी संबंधित व्हिडिओ असणार आहे। तर काय बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये? तर मित्रांनो, YCMचे अनेक असे रिझल्ट्स जे आहेत ते CGPA फॉर्मॅटमध्ये देण्यात येतात। CGPA जे मार्क्स आहेत ते CGPA मध्ये देण्यात येत असतात आणि काही युनिव्हर्सिटीज जे आहेत त्यांचे मार्क्स जे आहेत ते पर्सेंटेजमध्ये देण्यात येतात। त्याच्यामुळे अनेकदा आपण ॲडमिशनसाठी जात असाल इतर ठिकाणी वगैरे, तर आपल्याला जे आपले CGPAचे मार्क्स आहेत ते पर्सेंटेजमध्ये जे कन्वर्ट आहे ते कन्वर्ट करून मागितले जातात। तर त्याच्यामुळेच या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की CGPA मधून आपल्याला पर्सेंटेज कशा पद्धतीने कन्वर्ट करता येतील किंवा यालाच मल्टिप्लाइंग फॅक्टरसुद्धा सांगितले जातात। तर मित्रांनो, YCMUचा जो मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे तो काय असणार आहे, ऑफिशियल जी युनिव्हर्सिटी आहे त्यांच्याकडून कशा पद्धतीचा मल्टिप्लाइंग फॅक्टर जो गुणोत्तराचा फॉर्म्युला आहे तो देण्यात आलेला आहे वगैरे जी माहिती आहे ते आपण समजून घेणार आहोत। तसंच फक्त युनिव्हर्सिटीचा इथं प्रश्न नाही, तर विद्यापीठांचा प्रश्न नाही, तर आपण जर नोकरीसाठी जात असाल सरकारी नोकरी वगैरे, तर काही शासकीय जे कार्यालय असतात त्यांच्यामध्ये आपल्याला जे आपले CGPAचे मार्क्स आहेत ते कन्वर्ट करून म्हणजेच रूपांतरित करून द्यावे लागतात, पर्सेंटेजमध्ये टक्क्यांमध्ये मागितले जातात। आणि त्याच्यामुळेच हा जो फॉर्म्युला आहे तो विद्यापीठानेच 2019 मध्ये एका परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केलेला आहे आणि तोच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तो लागू कशा पद्धतीने करायचा वगैरे तो आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, आता सध्या आपण स्क्रीनवर बघत आहात अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे। जर आपण फॉर्म्युलाकडे जर बघितलं व्यवस्थितपणे, पर्सेंटेज इज इक्वल टू मल्टिप्लाय बाय CGPA मायनस 7.5। तर मित्रांनो, हा फॉर्म्युला आहे। याचा वापर कसा करायचा, तर CGPA जे आपण लिहिलेलं आहे ना ते त्या ठिकाणी आपला CGPA टाकायचा आहे। तर थोडक्यात समजून घेऊया। कॅल्क्युलेट जे काही येईल ते आपण स्वतः करून घ्या किंवा ह्या ठिकाणी एडिटर जो आहे तो टाकून देईल। तर मित्रांनो, काय करायचं आहे, फॉर्म्युल्यानुसार 10 मल्टिप्लाय बाय CGPA, तर आपलं 10 घ्यायचं गुणिले आपला जो पण CGPA मिळाला असेल तो घ्यायचा, उदाहरणासाठी 6, त्याला मायनस करायचा आहे, अजून संपलेला नाही फॉर्म्युला। 10 घेतलं मल्टिप्लाय बाय 6 म्हणजे जो आपला CGPA आहे तो 6, हे उदाहरणासाठी 6 आहे, आपला जो पण असेल तो आपण त्या ठिकाणी टाकायचा आहे, मायनस म्हणजेच वजा 7.5 7.5 हा मायनस करायचा आणि त्याचं जो पण उत्तर येईल किंवा त्याचा जो कन्वर्ट होईल तो असणार आहे आपला पर्सेंटेज। तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आपल्याला वापर करता येणार आहे या फॉर्म्युल्याचा। शिवाय जर का आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे किंवा आपलं जो CGPAचं पर्सेंटेजमध्ये रूपांतरण आहे ते सोपं व्हावं असं वाटत असेल तर आपण कमेंट करून सांगा। मी स्पेशली आपल्यासाठी एक टूल तयार करून आपली जी वेबसाईट आहे www.ajayshaityedutech.com याच्यावर नक्की उपलब्ध करून देईन। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथंच आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास इतरांसोबत नक्की शेअर करा।